आपण पाहत आहात नाशिक खबर न्यूज, जनतेचे हक्काचे व्यासपीठ। सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर त्र्यंबकेश्वर येथे भाविकांसाठी अत्याधुनिक सुविधा उभारण्यास शासन कटिबद्ध असल्याचे प्रतिपादन जलसंपदा तथा कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन यांनी केले। त्र्यंबकेश्वर येथील पवित्र कुशावर्त तीर्थ येथे ध्वजस्तंभ उभारणीचा शिलान्यास सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला। अयोध्येतील श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासचे कोषाध्यक्ष गोविंद देवगिरी महाराज यांच्या हस्ते हा शिलान्यास करण्यात आला। यावेळी खासदार राजाभाऊ आजे, आमदार हिरामण खोसकर, अखिल भारतीय आखाडा परिषदचे अध्यक्ष रवींद्रपुरीजी महाराज, महामंत्री हरिगिरीजी महाराज, आनंद आखाड्याचे प्रमुख शंकरानंद सरस्वती, नगराध्यक्षा त्रिवेणी तुंगार, विभागीय आयुक्त डॉक्टर प्रवीण गेडाम, कुंभमेळा विकास प्राधिकरणाचे आयुक्त शेखर सिंग, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, उपजिल्हाधिकारी शरद घोरपडे, जलसंपदा विभागाचे अधीक्षक अभियंता राजेश गोवर्धने, कार्यकारी अभियंता निलेश पाटील, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता नवनाथ सोनोने, राहुल पाटील, वैभव भागवत, तहसीलदार गणेश जाधव, मुख्याधिकारी गोविंद जाधव तसेच पुरोहित संघाचे अध्यक्ष मनोज थेटे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते। वैदिक मंत्रोच्चारात आणि भक्तिमय वातावरणात हा सोहळा पार पडला। विविध आखाड्यांच्या साधू संतांनी या कार्यक्रमात सहभाग घेतला। यानंतर मंत्री गिरीश महाजन यांनी त्र्यंबकेश्वर परिसरातील विविध विकास कामांची पाहणी केली। गोदावरी घाट, डीपी रोड, त्र्यंबकेश्वर गोदावरी लिंक योजना, बिल्वतीर्थ तसेच गोदावरी नदी कायम प्रवाहित राहण्यासाठी उचल पाणी प्रणाली या कामांचा त्यांनी आढावा घेतला। कामे वेळेत व गुणवत्तापूर्ण करण्याच्या सूचना देत येत्या कुंभमेळ्यापूर्वी सर्व सुविधा सज्ज करण्यावर शासनाचा भर असल्याचे त्यांनी स्पष्ट केले।